नमस्कार, मी भास्कर म्होत्रे, सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. नुकतीच ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने एक जजमेंट पास केली की बेसमेंट आणि पार्किंग स्पेस ह्याची मेंबरशिप देता येणार नाही. आणि ती जी केस आहे सोसायटीतर्फे ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब रिप्रेझेंट केली. तरी मी त्यांना विनंती करतो की त्याने आमच्या श्रोत्यांना त्या जजमेंटबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. आज आपण पाहणार आहोत बेसमेंटला मेंबरशिप देता येईल का आणि ह्या विषयावरती दिलेली ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टची जजमेंट. आणि हा विषय पाहता आपल्याला पहिलं हे पाहावं लागेल की आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजमध्ये किंवा आपल्या अपार्टमेंट कंडोमिनियम्समध्ये ज्या वेळेला आपण शिरकाव करतो त्यावेळेला दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्यासमोर येतात. पहिली प्रॉपर्टी आहे आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि दुसरी प्रॉपर्टी म्हणजे कॉमन प्रॉपर्टीज दॅट बिलॉंग्स टू ऑल द मेंबर्स या ऑल द अपार्टमेंट होल्डर्स. मग या दोन प्रॉपर्टीच्यासाठी आपल्याला जे लागणारे कायदे आहेत त्या कायदे जर आपण पाहिले तर आपल्याकडे एकतर प्रॉपर्टी आपले लॉज आहेत ते, दुसरे आपले कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंटचे जे कायदे आहेत ते, आणि तिसरे म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स ज्याप्रमाणे टाउन प्लॅनिंग आपल्याला अप्रुव्हल्स देतं तो विषय. तर मग हे तिन्ही कायद्यांचा ब्लेंड करून आपल्याला हे पाहावं लागेल की अशा ज्या कॉमन एरियाज आहेत त्या आपल्याला विकता किंवा त्याची मेंबरशिप देता येते का, हा प्रश्न प्रामुख्याने या जजमेंटमध्ये आपल्यासमोर आलेला आहे. आणि मग आपण पाहतो की जर कॉमन एरियाज आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीज म्हणजे मग काय, तर एक असतं आपल्याकडे फ्लॅटचं डेफिनेशन आणि एक असतं कॉमन एरियाजचं डेफिनेशन, कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीजचं डेफिनेशन. आणि मग आपण जुने जर आपले कायदे पाहिले म्हणजे जर आपण आपला पहिला सुरुवात केली महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, त्यानंतर आपला आलेला मोफा आणि त्यानंतर आलेला महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट, ह्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर मोफा कायदा 1963मध्ये आपल्याला फ्लॅटची डेफिनेशन पाहायला मिळते आणि तिथे सपरेट अँड सेल्फ कंटेंट हे दोन शब्द जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. सपरेट अँड सेल्फ कंटेंट त्यालाच आपण फ्लॅट असं संबोधलं जावं असं आपल्याला मोफा कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे नंतर महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीजचं डेफिनेशन दिलेलं आहे. म्हणजे मग स्टिल्ट एरिया असेल, तुमचा कॉमन एरिया पॅसेजेस असतील, स्टेअरकेज असेल, वॉटर टँक्स असेल, बेसमेंट्स असेल, लिफ्ट्स असेल, हे सगळे कॉमन एरियाजमध्ये आहेत असं सगळं विश्लेषण आपल्याकडे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये अपार्टमेंटचं देखील डेफिनेशन दिलेलं आहे आणि हेच तंतोतंत डेफिनेशन जे आहे ते आपल्याला रेरा ॲक्टमध्ये देखील आपल्याला आता पाहायला मिळतात. रेरा ॲक्टमध्ये आपल्याकडे अपार्टमेंटचं डेफिनेशन आहे, त्यानंतर आपल्याला कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीजचं डेफिनेशन देखील रेरा कायद्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे थोडक्यात हे सगळे कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीज आणि फ्लॅट असं डिस्टिंक्शन आपल्याला कायद्याच्या डेफिनेशन्समध्येच पाहायला मिळतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर मग आपल्याकडे जे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये हाऊसिंगचा जो चॅप्टर नव्याने अमेंड करून आलेला आहे आणि त्या अमेंडमेंट ॲक्टमध्ये आपल्याकडे सेक्शन 154B-1 तिथे 13 आपण जर ब्रॅकेटमध्ये 13 फ्लॅटचं डेफिनेशन पाहिलं तर तिथे देखील परत तो उल्लेख आलेला आहे म्हणजे सपरेट अँड सेल्फ कंटेंट प्रेमायसेस. म्हणजे मग सपरेट आणि सेल्फ कंटेंट प्रिमायसेसला आपण फ्लॅट बोलतो आणि जे सपरेट आणि सेल्फ कंटेंट नाही आहे त्याला आपण कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीज बोलतो. आणि मग कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीज शक्यतो आपण जर डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स पाहिलेत, आपले DCPR पाहिलं किंवा आपला अप्रूव्ड प्लॅन पाहिला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांच्या कॉमनसाठी असतात, त्यामुळे त्या मोस्टली FSIमध्ये काउंट होत नाही. काही ठिकाणी आपण प्रीमियम्स घेऊन त्याला एक्झेम्प्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीज ज्या आहेत ह्या प्रामुख्याने या दोन गोष्टी आपण कवर करण्याचा उल्लेख ह्यासाठी केला की काही गोष्टी ज्या कॉमन आहेत त्या तुम्हाला इंडिव्हिज्युअलला विकता येतील की नाही येईल हा एक मोठा प्रश्न या प्रामुख्याने या जजमेंटच्या स्वरूपात आपल्यासमोर येतो. आणि मग आपल्याकडे अगोदर बरेच जजमेंट ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे आहेत, जसं की नहालचंद लालूचंद आहे, कल्पिता एन्क्लेव्ह आहेत. ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वेदर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला विकता येतील का, तर तिथे नेगेटिव्हमध्ये आपल्याला ऑनरेबल सुप्रीम कोर्टने उल्लेख केलेला आहे.
आणि मग याचप्रमाणे ह्या जजमेंटचं जर आपण पाहिलं तर ह्या जजमेंटमध्ये प्रामुख्याने आपल्याकडे एक विषय जो समोर आला होता तो म्हणजे एका अलॉटीनी जो बेसमेंट विकत घेतलं होतं आणि त्यांनी नंतर मेंबरशिपसाठी संस्थेकडे अप्लाय केलं. संस्थेनी मेंबरशिपच्या ॲप्लिकेशनवरती काही म्हणणं आपलं सादर न केल्यामुळे डीम्ड मेंबरशिप या कन्सेप्टखाली सेक्शन 22(2) खाली ते रजिस्ट्रारकडे गेले होते आणि रजिस्ट्रारनी त्यांना मेंबरशिप ग्रांट केली होती. रजिस्ट्रारनी मेंबरशिप ग्रांट केल्यावरती संस्थेने रिव्हिजन ॲप्लिकेशन फाईल केलं होतं ऑनरेबल कॉर्पोरेशन मिनिस्टरकडे आणि ऑनरेबल कॉर्पोरेशन मिनिस्टरनी ते रजिस्ट्रारनी दिलेली मेंबरशिप सॅटिस्फाईड केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी जो आपला प्रिन्सिपल आहे म्हणजे सेक्शन 154(b)(5) ह्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला मेंबरशिप फक्त फ्लॅटला देता येते आणि जेवढे फ्लॅट्स तुमच्या बिल्डिंगमध्ये आहेत त्याला तुम्हाला एक्सीड करता येत नाही असं ऑनरेबल मिनिस्टरनी सांगितल्यावरती तो निर्णय नंतर रिट ज्युरिस्डिक्शनमध्ये ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टकडे आला होता आणि ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टनी 2 फेब्रुवारी 2026मध्ये सेम प्रिन्सिपल्स अपहेल्ड करत त्यांनी सांगितलं की बेसमेंटला मेंबरशिप देता येत नाही कारण बेसमेंट जे आहे इट इज नॉट अ फ्लॅट, इट कम्स अंडर द ॲम्बिट ऑफ कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज आणि म्हणून फ्लॅट नसल्यामुळे आपल्याला फक्त फ्लॅटला मेंबरशिप देता येते. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने हेही कन्क्लूड केलं की आपली जी फ्लॅटची ओनरशिप आहे दॅट इज आणि फ्लॅटची जी आपल्या संस्थेची मेंबरशिप आहे हे इंटरलिंक्ड आहेत आणि मेंबरशिप ही ओनरशिपला लिंक्ड असल्यामुळे ओनरशिप जो फ्लॅट असतो त्यालाच फक्त मेंबरशिप देता येते असं ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने हेल्ड केलं. बेसमेंट सेक्शन 154(B)(5) ऑलरेडी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला जेवढे नंबर ऑफ फ्लॅट्स आपल्या बिल्डिंगमध्ये आहेत त्याच्याहून जास्त मेंबरशिप आपल्याला एक्सीड करता येत नाही असं आपल्या कायद्याची प्रोव्हिजन देखील ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे पूर्वी म्हणजे सेक्शन 154(B) आपला 2019मध्ये आला पण 2014चे आपले जे मॉडेल बायलॉज आहेत त्यामध्ये देखील 17मध्ये नोट 3मध्ये सांगितलेलं आहे की मेंबरशिप ही फ्लॅटला द्यावी लागते आणि फ्लॅट जेवढे नंबर ऑफ फ्लॅट्स आपल्या बिल्डिंगमध्ये आहेत त्याला तुम्हाला एक्सीड करून मेंबरशिप देता येत नाही. उदाहरणार्थ आपल्या बिल्डिंगमध्ये जर 30 फ्लॅट असतील तर 30पेक्षा जास्त मेंबरशिप देता येत नाही. एक वेळ तुम्ही 30 देऊ शकता किंवा 30पेक्षा कमी देऊ शकता. ज्याचे 2 फ्लॅट आहेत त्याला आपण सिंगल मेंबरशिप असाही कन्सेप्ट आपल्याकडे समोर आलेला आहे. त्यामुळे 30 किंवा 30पेक्षा कमी पण 30पेक्षा जास्त देऊ शकत नाही. ह्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की 30 फ्लॅट्स आहेत म्हणून 30 मेंबरशिपमध्ये आपण रेस्ट्रिक्शन करू शकतो. ह्या कायद्याच्या प्रोव्हिजनच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर बेसमेंट जो आहे तो बेसमेंट कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीजमध्ये येतो आणि म्हणून ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट आणि ऑनरेबल मिनिस्टर ह्या दोघांच्याही जजमेंटमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की बेसमेंटला मेंबरशिप देता येत नाही. रादर आपण असं कन्क्लूड करू शकू की जिथे कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीज असेल त्याला मेंबरशिप देणं हे योग्य ठरणार नाही आणि अशा प्रिन्सिपल्समुळे आपल्याला आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि अशा जजमेंट्समुळे आपल्याला भविष्यामध्ये आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं आणि अपार्टमेंटचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते सुरळीतपणे आपण पार पाडू शकू. त्यामुळे केलेला हा थोडक्यात माहितीचा व्हिडिओ विथ रिगार्ड्स टू द जजमेंट ऑफ ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट डेटेड 2 फेब्रुवारी 2026. धन्यवाद.